हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहात का? तर चला आपण आज बनवतोय चिकन बिर्याणी आणि चिकन देसी एकदम गावठी पद्धतीचं चिकनचा रस्सा। तर मी इथं घेतला गरम मसाला घेतला, हा गरम मसाला आहे सगळा बघू शकता। आणि याच्यामध्ये सुद्धा आपण तांदूळ बासमती राईस घेतले, इथं भिजून ठेवले बासमती राईस। आणि एक बटाटा टाकणार आपण बिर्याणीमध्ये। एक बटाटा थोडेसे आपण तांदूळ भिजूनच घ्यायचे कधी पण। आपण इथे बाजूला तांदूळ टाकले आणि आता पाणी बॉईल व्हायला ठेवले बघू शकता, राईस बनवायला, पुलाव बनवायला। तर याच्यात आपण गरम मसाले टाकून घेतले, चक्री फूल टाकलं, तेजपत्ता टाकला, मोठी विलायची टाकली आणि लवंग मिरे टाकलेत। तर आपण हे चांगलं बॉईल करून घ्यायचं। थोडंसं देशी घी याच्यामध्ये टाकायचं राईसमध्ये बॉईल व्हायला, कारण काय होतं ना, चिकट होत नाही आणि मोकळा सुसुळीत होतो म्हणून। तर आपण आज दोन प्रकारचं बनवणार आहे, चिकन बिर्याणी आणि चिकन रस्सा आणि बाजरीची भाकरी। तर इथं मी घेते लसूण सोलून, आपला मसाला तयार करून घेते चिकन बनवायचा। आपल्याला भात जास्त, पुलाव बनवायला भात जास्त शिजवायचा नाही, मीडियम शिजवायचा। त्यानंतर आपल्याला पाणी काढून टाकायचं भाताचं। भात थंड व्हायला ठेवायचं, झाकून नाही ठेवायचं। त्याने काय होतं ना, भात मोकळा होतो आणि चांगला फुटतो पण। तर आता पाण्याला उकळी आली बघू शकता। आपण हे जे तांदूळ आहेत हे आपण त्याच्यात टाकून घेऊ। बासमती राईस आहे। कामावरून आले मी आता, तर म्हणलं आता चला टाईम आहे तर बनवून घेते। पाऊस पण नाही आज, सकाळी होता आता नाही, 11च्या नंतरपासून बंदच झालं। आता संध्याकाळी परत येणार पाऊस, कारण आभाळ भरून आले तर जास्तच येईल पाऊस। त्यामुळं म्हटलं आता टाईम आहे तर पटापटा मी बनवून घेते। आपलं बाजूला राईस टाकून घेतला आणि मीठ टाकलं 1 चमचा भातामध्ये। नंतर मसाल्यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता, कारण मसाल्यात पण टाकायचं थोडं। आता मी इथं लसूण पण सोलून घेतलं, 1-1.5 कांडे घेतला लसूण, तर चिकनला बी कामं येईल आणि चिकन बिर्याणीला पण कामं येईल। चलो, तर आपला लसूण पण झाला सोडून। हे बघ, बिर्याणी बनवायला घेतलं, दही घेतलं, खडे मसाले घेतलेत, कोथिंबीर घेतली, कांदा घेतला, 4-5 टमाटर घेतले, 1 बटाटा, हिरवी मिरची, अद्रक पेस्ट बनवून ठेवली। तर आपला पुलाव बनवायचा मसाला आहे आणि सोबतच आपण काळ्या मसाल्याचं चिकन बनवतो, त्यासाठी घेतला गरम मसाला घेतला। अख्खा गरम मसाला घ्यायचा, कधी पण रेडीमेड नाही वापरायचा। सोबत कांदा कट करून घेतला आणि हिरवी मिरची घेतली। तर आपण हे भाजून घेऊया आणि एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा याच्यामध्ये, तो पण आपण तळून घ्यायचा। तर चला, आपलं चिकनचा आणि बिर्याणीचा मसाला तयार आहे, तर आपण कटिंग करून घेऊया। तेजपत्ता टाकून घेऊया, गरम मसाले सोबतच 1 बटाटा पण टाकून घेऊया, कांदे पण टाकून घेऊया।
जेवढी साईजमध्ये पाहिजे मोठे तेवढे कापू शकता. मी थोडे छोटे कट केले कारण आपल्याला या मसाल्यातच त्याला शिजवायचं कांदा टमाटर म्हणून. त्यामुळं काय आहे ना व्यवस्थित ते बॉईल झाले पाहिजे, फ्राय झाले पाहिजे. तर या मसाल्यातच त्याला फ्राय करून घेऊ. असं वाटते माझा गॅस पण संपायला आला. आणि हिरवी मिरची तुम्हाला किती पाहिजे द्यायची बारीक टाकू शकता. मी तर थोडेसे 4-5 टाकणार आहे. कोबी कट करायचं असेल टाकून घ्या. तिखट नाही जास्त. टमाटर पण टाकून घेऊ. कारण बिर्याणी खायचं मन आहे. बऱ्याच दिवसापासून झालं तर बनवलं पण आता मुलीचा बड्डे त्यावेळेस मी बनलं. आता याला चांगलं आपल्याला मसाला बनवून घ्यायचा एकदम. सोबत आपण कोथिंबीर पण कट करून घेऊया. सोबत दही पण घेतलं. तुमच्याकडे निंबू असेल तर निंबू पण तुम्ही बिर्याणीत ॲड करू शकता. बॉईल जेव्हा आपण राईस बॉईल करतो त्यामध्ये बिजू पण टाकू शकता. मी नाही टाकला पण मी म्हणून दही घेतलं इथं आंबट होण्यासाठी. तर 1 वाटीभर दही घेतलं आपण. सोबतच लसूण आपण बारीक नाही करायचं, त्या मिक्सरला ठेचून टाकायचं. ठेचून घेतलं, थोडं बारीक कट करून घ्यायचं. आपण लसूण पण टाकून घेऊ. हा एवढा लसूण आपल्याला काळ्या मसाल्याचं कालवण बनवतो त्यासाठी. काय झालं आपण याच्यात घेतलं चिकन बॉईल करून घ्यायचं. अद्रक लसूण कोथिंबीर कांदा आणि हळद आणि मीठ टाकून बॉईल करून घ्यायचं. पाणी नाही घालायचं. मी तर आपला बिर्याणीचा मसाला बनवून घेतला आहे. पहिले मला काळ्या मसाल्याचं बनवायचं आहे, नंतर आपण बिर्याणी बनवू. सोबतच आपण भाकरी पण टाकून घेऊ. भाकरी 2च टाकायचे आहे, जास्त नाही टाकायचे. कारण आमच्या साहेबांना खायची बाजरीची भाकर आणि चिकन आणि आम्हाला खायची बिर्याणी. मी 2च भाकरी टाकते कारण त्यांचं पोट काय भरत ते बिर्याणी त्यांना रस व्हायला पाहिजे. आपली भाकर पण बनवून रेडी. खाली 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 येत असते. त्या पोळपाटावर थापली ना तर आपल्याला ताटाला पकडायची गरज नाही पडत. नाही तर ताटेनं असा हालत असते सर्व. तर मी आज ताटातच थापून जास्त नाही बनवायचं. आपली भाकर पण बनवून रेडी झाली.
सोबतच पाणी लावून घेऊया. आपण याच्यात टाकलंय चिकन. तर आता चिकनला जास्त शिट्ट्या नाही करून घ्यायच्या, 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, कारण मसाल्यात पण आपलं शिजन आणि बिर्याणीमध्ये पण शिजणार. त्यामुळे याच्यात मीठ टाकून 1 चमचा मीठ टाकलं. परत रश्श्यामध्ये पण आपण मीठ घालणार थोडंसं, खाली वर करून घेऊया. पाणी बिलकुल नाही टाकलं त्याला, कारण चिकनला पाणी सुटतं म्हणून नाही टाकलं. सोबत भाकरीला पलटी पण मारून घेऊया. आता हा चिकनचा मसाला भाजून घ्यायचा भाकर झाल्यानंतर. इथं बघू शकता मसाला बिर्याणीचा बनून झाला. वरून दही टाकलंय. आपण हे दही मिक्स करून घेऊया. तर आपला हा चिकन बिर्याणीचा मसाला तयार आहे. दही आंबट असलं चालेल थोडं, त्याने काय होतं ना. आणि हा इथं घेतला आपण चिकन बिर्याणी चिकन मसाला आहे. हा आपण रश्श्यासाठी पण वापरू शकतो आणि बिर्याणीसाठी पण वापरू शकतो. पण मी बिर्याणी मसाला आणि हा मसाला टाकणार आहे, बाकी दुसरा कुठलाही मसाला नसणार आहे. कारण त्याच्यात आहे ना खडा मसाला टाकला आहे मी, अख्खावाला गरम मसाला. आणि याच्यात पण मी अख्खाच मसाला घेतला आहे. फक्त थोडासा कलरसाठी तो टाकणार आहे, बाकी याच मसाल्याची टेस्ट येते. थोडंसं किचन साफ करून घेते. ते बाजरीच्या भाकरीने काय होतं ना, पीठ उडतं ना तर लगेच घाण होतो यार, म्हणून लगेच मी साफ करत असते. मला नाही आवडत असं घाण ठेवलेलं. अशी जर बिर्याणी बनवली ना झटपट होते, टाइम नाही लागत. दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये मी चिकनचं कालवण बनवणार आणि याच्यातच बिर्याणी बनवणार. हे नवीन कढई ही जुनीच आहे, पण मी जास्त ती वापरत नाही. मला हीच कढई आवडते. शकली नाही आपल्याला. तर भाकरीला कधी पण आहे ना 1 किंवा 2 फोल्ड मारून ठेवायचे. तर भाकरी आपली एक असं मारायचा, तुम्हाला जर पाहिजे तर मी असा मारून ठेवते, कारण आपल्या भाकरी व्यवस्थित राहतात आणि कडक होत नाही. तर मी फोल्ड मारून ठेवते. बघा भात आपला असा मोकळा झाला पाहिजे. बघा असा मोकळा झाला पाहिजे एकदम. जास्त शिजवला तर मग तो काय होतो ना, चिकट होतो. आणि तेल टाकायचं कधी पण, तेल किंवा तूप तुमच्याकडे जे आहे ते टाकू शकतो. तुम्हाला मी दाखवतो. तो कच्चा मला असा मोकळा झाला पाहिजे एकदम. म्हणजे काय करायचं ना, शिजायच्या वेळेस अर्धा शिजवायचं आणि झाकून जर ठेवला अर्धा शिजून तसा मोकळा होतो. हे बघा एकदम मस्त मोकळा होतो. तर आपण बाजूला मसाला होता आपला, तो झाकून घेऊया. मस्त असा मसाला तयार झाला. जास्त मेहनत नाही त्याला.
व्यवस्थित सगळे मसाले आपले झाले ना एकजीव, बिर्याणी खूप छान लागते. हॉटेलच्या बिर्याणीला मी काय करते, एवढी भारी लागते. तुमच्याकडे जर काजू असतील तर काजू तुम्ही 2-2 तुकडे करून टाकू शकता काजू. आता माझ्याकडे पुदिना नाही आहे, नाही तर पुदिना पण आपण टाकला, पण पुदिना नाही काय ते बिर्याणी बनवते. मागे कोणी येऊन तिकडे घरात येऊन सगळं घेऊन जायचं, तिकडे बिर्याणी बनवत असते. कुठे काय मी का माझं येऊन बघतोय तुम्ही बरोबर, तरी ध्यान नाही. मी पाकिट काय आलं त्यातून पैसे घेतले तरी बाईचं ध्यान नाही. सॉरी मिस्टरांना माहीत नव्हतं बिर्याणी पण बनवते मी. कारण माझं डॉग जर खाली असेल ना मग मी दरवाजा उघडच ठेवते, तर ते किती वेळची येऊन बघते काय करते. पण त्या लक्षातच नाही आलं व्हिडिओ बनवते म्हणलं. डॉगी जर खाली असेल तर मग कोणी येत नाही घरामध्ये, कारण माझ्या आधी त्यालाच माहीत पडतं कोण आलं म्हणून. तो जर नसला ना वरच्या रूममध्ये जर झोपेला असेल ना तो, तर मग मी दरवाजा बंद करून घेते. पण आता तो खाली होता ना म्हणून येऊन बघत होते, तर मी किती वेळेस आला तो कोणी चोर पण येऊन जाऊ शकतो घरामध्ये. असं होतं कधी कधी ना, आपल्या नादात आपण असतो जेवण बनवायचं. चला आपला बिर्याणीचा मसाला पण इकडे बघू शकता, मस्त असा होऊ द्यायचा पूर्ण व्यवस्थित. तेल सुटूस तर त्याला फ्राय करायचं. तुम्हाला पाहिजे तर झाकण ठेवून पण करू शकता, पण मी बिना झाकणाचंच केलं. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं ना, हा जो राईस आहे त्याला तुम्ही 2 थर 1 थरवर टाकू शकता. तर मी याला थोडासा मसाला काढून घेणार आहे. त्याच्याने काय होतं ना, आपला मसाला व्यवस्थित राईसवर राहतो. त्याच्यामुळे हा मी अर्धा मसाला काढून घेणार आहे याच्यातला. आता चिकन नाही टाकलं अजून, चिकन टाकल्यानंतर तर आपला भात साईडला करून घेऊ. आपले चिकन झाले, किती पाणी सुटलं. पाणी टाकलं नाही मी त्याचे, तरीच भरपूर पाणी सुटलं. आपण हा जो रस्सा आहे तो काळ्या मसाल्याचं जे कालवण बनवतो त्याच्यासाठी वापरणार आहे. म्हणजे चिकन आहे त्याच्यात आपण काढून घेणार सुक्क. आपण याच्यामध्ये सुक्क काढून घेणार आहे. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं त्या हिशोबाने काढून घ्यायचं. घेतलं चिकन काढून, बाकीचं करणं रस्सा. आता एवढी चिकनचा मी रस्सा करणार. आपल्याला असं मसाला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे खाली वर करून.
मस्त आपलं बिर्याणी तयार होईल. खोबरं संपलं, एक तुकडा खोबऱ्याचं काळ्या मसाल्याचं टाकून नवऱ्याने आणून दिला. मग मला जायला टाईमच नाही भेटला. आता हा मसाला आपण याच्यामध्ये भाजून घ्यायचा, तळून तळून असं तळून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून असं भाजून घ्यायचं. खोबरं पण असं लाल भाजून घ्यायचं. जेवढं चांगलं भाजणार तेवढा चांगला कलर येणार. अभी तो कलर है, पर कलर सेम आता है. बारीक करून घेऊ आपण मिक्सरमध्ये.
आपण हे बघा बिर्याणी झाली. आता याला काय करायचं ना, झाकून ठेवायचं. गॅस स्लो करायचा, झाकून ठेवायचं 5-10 मिनिटं. तसं का आपण याच्यात मसाला टाकून घेतला, हा रस्सा याच्यात टाकून घ्यायचा. हा खिडकीतच होतो, वरच होतो.
तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आज मी चिकन काळ्या मसाल्याचं चिकन बनवलं आणि सोबतच बनवली बिर्याणी पण बनवली. तर व्हिडिओ आवडला नक्की तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला आपण ताट बनवून घेऊया. तर चला त्या मंडळी, आपलं चिकन भाजीची भाकरी बनवलेली आहे बघा. सोबत घेतलं काकडी, घेतलं कांदा, घेतला भाजीची भाकर, चिकन. तर या जेवायला ही सोबतच आपली बिर्याणी. चला तुम्हाला जवळून चिकन मस्त सरस लेग पीस आहे. मी झालं चिकन बघा. हे आपलं चिकन थाळी बनवून रेडी आहे. सोबतच आपण सॅलड घेतलं आणि इथं बघू शकता बिर्याणी आहे. कलर टाकला आणि खाली दाखवते बघा किती मसाला आहे. हे बघा असं आपला मसाला चिकनचा वेगळा होईल बघा कसं मस्त झालं. हे झाली आपली चिकन बिर्याणी. ठीक आहे. तर तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा.